नमस्कार. डेली निर्मोना ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण खुसखुशीत अशा अळूच्या वड्या बनवत आहोत. तर एकदम पौष्टिक आणि तितकीच खुसखुशीत कुरकुरीत अशा आपण अळूच्या वड्यांसाठी इथे अळूची पानं घेतली आहेत. ती मी साधारण एकाच पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली होती. आपल्याला वरवर जरी ह्या स्वच्छ पानं दिसत असली तरी पण त्यामध्ये बरीच माती लागलेली असते. तर पाण्यामध्ये बुडवून ठेवल्याने त्यावरचा घाण कचरा निघून जातो. तर पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे देठं काढून घ्यायची. आणि इथे मी थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेते आहे. तसंच हे आपण जे अळूचे पानांचे देठं काढलेले आहेत ते काढल्यानंतर त्याला असे लांब लांब किंवा असे बारीक आपण चिरून घ्यायचे आहेत अळूचे पानं. तर आपण नेहमीपेक्षा वेगळी वडी बनवत आहोत. आपण जसं अळूच्या पानांना पीठ लावून त्याचा रोल करतो आणि मग ते वाफवतो, तर आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर इथे मी थोडा मूठभर पालकसुद्धा पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला होता. नंतर पाणी निथळून घेतलं आणि तोसुद्धा पालक बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथे आपण पालक आणि अळू अशी मिक्स आपण अळूच्या वड्या बनवत आहोत. तर या एकदम पौष्टिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तसंच मी इथे पुदिनासुद्धा पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला होता. तो पण स्वच्छ धुवून घेतला आणि तोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे पुदिना. तसंच कढीपत्त्याची पानंसुद्धा धुवून चिरून घ्यायची आहेत. तर इथे आपण कोथिंबीर, पालक, अळूचे पानं, तसंच पुदिना आणि कढीपत्ता हे सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत. तर आपण आता हे सर्व जिन्नस या कढईमध्ये काढून घेतलेले. त्यामध्ये आपण आता काही तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण, अद्रक हे ठेचून टाकायचं आहे. तर अद्रक, लसूण आणि मिरची आपण हे ठेचून घेत आहोत आणि हा जो ठेचा आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. आपल्या तिखटपणानुसार, म्हणजे आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. यामध्ये 1 टेबलस्पून जिरं टाकते आहे. जिरंसुद्धा तुम्ही थोडंसं क्रश करून टाकू शकतात. तसंच इथे पाव चमचा ओवा टाकते आहे. पाव चमचा आपण सैंधव मीठ टाकायचं आहे आणि इथे धने पावडर टाकायची 1 टेबलस्पून. तसंच चाट मसाला टाकायचा आहे, 1 टीस्पून चाट मसाला टाकायचा. तसंच आपण आता इथे काही धणे क्रश करून घेतलेत, ते सुद्धा क्रश केलेले धणे टाकायचे. तसंच 1 चमचा बडीशोपसुद्धा आपण इथे थोडी क्रश करून टाकायची. तसंच आवडीनुसार इथे तीळ टाकायचे. इथे 3 ते 4 टेबलस्पून आपण तीळ टाकतो. तर इथे तुम्ही गावरानी म्हणजे देशी तीळसुद्धा वापरू शकतात किंवा इथे पांढरे तीळ वापरू शकतात. आता त्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे 1 बाउल भरून. 1 टीस्पून आपण हिंग टाकलेला आहे. 2 बाउल आपण बेसनचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकतो आहोत. तसंच मोहनसाठी 2 टेबलस्पून आपण तेल टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तसंच आपण इथे थोडीशी आपण चिंच म्हणजे लिंबा एवढी चिंच आपण पाण्यात भिजवली होती, त्याचा कोळ टाकलेला आहे. तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा टाकू शकता चिंच अवेलेबल नसेल तर. आता इथे आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे 1 छोटी वाटी. तसंच 1 छोटी वाटी आपण ज्वारीचं पीठ टाकतो आहे. तर तुमच्याकडे जे पण पिठं अवेलेबल असतील, बाजरी, ज्वारी, गहू, चण्याचं असं मिक्स पीठ तुम्ही यामध्ये वापरायचं आहे. तर आता व्यवस्थित असं पाणी न टाकता पहिले हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे. तर याच्यामध्ये तिखट आणि हळद राहिली होती, मी आता टाकलेली आहे. तर हळद थोडीशी पाव चमचा टाकायची, 1 चमचा तिखट टाकायचं आहे, कारण आपण इथं ठेचासुद्धा वापरला आहे तर जास्त तिखट होऊ शकतं. आणि चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे. आता आपण सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेतलेत. पाण्याचं प्रमाण अगदीच थोडंसं करायचं आहे, नाही तर पीठ पातळ होऊ शकतं. तर आता आपण इथे प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे, जाळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि मी आता हे 2 ते 3 शेपमध्ये बनवते आहे. ते काही लंबगोलाकार, तसंच काही त्रिकोणी आणि काही आपण इडलीचं जसं साईज असतो म्हणजे इडलीची जी जाळी असते तर तसंच एक इडलीच्या आकारामध्ये सुद्धा मी हे बनवणार आहे. तर असं थोड्या वेगवेगळ्या आकारामध्ये मी सगळे वड्या बनवणार आहे. तर तुम्हाला एकच कुठलाही प्रकार बनवायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. तर आता आपण मी इथे काही त्रिकोणी, काही लंबगोलाकार असं बनवले. तर मी त्याला आता वरूनसुद्धा थोडी तेल लावलेली आहे. तर तळतानाही ते खूप छान दिसते आणि खातानाही कुरुम कुरुम छान लागते. तर आता सगळ्या बाजूने आपण जे काही वड्या बनवल्या आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायची आणि आपण वाफवायला ठेवायचं. तर साधारण वाफवायला 15 ते 20 मिनटं, कारण की आता हे मोठे गोळे आहेत म्हणजे मोठे रोल आहेत, तर याला साधारण 20 मिनटं लागतील. लो टू मिडियम गॅसवरती छान वाफवून घ्यायचं. तर इथे मी प्लेटमध्ये वाफवते, तुम्ही पातेल्यामध्ये जाळीवरसुद्धा हे वड्या वाफवू शकतात.
तर इथे मी काय केलं, इडलीचं जे जाळी ती उलटी पालथी ठेवली आणि त्यावरती ही डिश ठेवलेली ॲडजस्ट केलेली आहे. तर 22 मिनिटानंतर मी हे चेक करून बघितलं तर वड्या छान वाफवून झालेल्या आहेत. त्या छान थंड होऊ द्यायच्या आणि मग आपण त्याचे तुकडे करायचे. आणि आपण आता हे दुसरा घाणा म्हणजे दुसऱ्या वेळेला आपण आता हे अशा पद्धतीने इडली स्टँडमध्ये आपण हे वडे आपण थापून असे वाफवणार आहोत की जेणेकरून त्याचे असे छान वड्या पडतील. या वड्यासुद्धा आपण 20 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत. वरून थोडेसे तीळ मी अजून लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचे प्रमाण कमी अधिक करू शकतात, पण छान लागतात ते असे छान खरपूस लागतात वड्या. तर आता व्यवस्थित हे वाफवून घ्यायचे आहेत 15 ते 20 मिनिटं आणि याच्यासुद्धा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. या पालकच्या वड्यासुद्धा तयार आहेत. तर सर्व आकाराच्या म्हणजे गोल, त्रिकोणी आणि या इडलीच्या साईजच्या वड्या सगळ्या तयार आहेत. थंड झाल्यानंतर भांड्यापासून व्यवस्थित त्या सुटून येतात. सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सहज सुटून येतात. बघा तुम्ही, अजिबात कुठे चिकटलेलं नाही आहे. छान असं तेल लावल्यामुळे पटकन असे सुटून येतात या वड्या. त्यात आपण याचे थंड झाल्यानंतर छान वड्या करून घ्यायच्या आणि आपल्या आवडीनुसार तळण करून घ्यायचं. तर कढई तापवून आपण छान तळून घ्यायचं. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे बेक करू शकतात किंवा तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायमध्ये सुद्धा आपण हे वड्या वाफवून घेऊ म्हणजे फ्राय करू शकतात विदाऊट ऑइल किंवा तव्यावरती शॅलो फ्राय करू शकतात. मी इथे डीप फ्राय करत आहे. तर बघा, अशा पद्धतीने सर्व आकाराच्या मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून घेणार आहे. या इडलीच्या जाळीवरच्या ज्या वड्या आहेत त्याचा व्हिडिओ काही तळताना रेकॉर्ड करता आला नाही, पण बाकीचे जे आकारात आहेत वड्या त्याचा व्हिडिओ मी अपलोड म्हणजेच रेकॉर्ड केलेला आहे. या त्रिकोणी आकारामध्ये वड्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकारामध्ये आपण जर वड्या केल्या तर लहान मुलांना आणि घरातल्या सर्वांनाच खायला त्या छान वाटतात. एक वेगळा प्रकार खाल्ल्यासारखा फील होतो आणि या पौष्टिकसुद्धा आहेत. असे आपण अळूची पानं किंवा हे बाकीची मिक्स पिठं भाकरी म्हणा असं खात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ घातलं तर तेवढीच पौष्टिकता वाढते. तर बघा, अशा पद्धतीने मी आता या सर्व वड्या चिरून घेतले, कापून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून घेणार आहे. तर आपण हे जे तेलावरती तळून घेणार आहोत ना, तर गॅस फ्लेम मीडियम ठेवायची. जास्त हाय फ्लेम ठेवली तर वरच्या साईडने या वड्या पटकन जळून जातील आणि आतल्या साईडने तळल्या जाणार नाहीत. म्हणून मीडियम आचेवरती छान वड्या खरपूस खमंग तळून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी पाहता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि घरातल्यांना ही रेसिपी नक्कीच आवडणार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.